आणि आता बातमी नाशिकमधून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे। मांजा विक्रेते आणि ग्राहकांवर पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न अशा कलमांतर्गत या सगळ्यांवरती कारवाई होणार आहे। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मांजा प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे। काल एकूण आपण असे 24 गुन्हे दाखल केलेत। त्या 24 गुन्ह्यांमध्ये 33 आरोपी आहेत की ज्यामध्ये 9 आरोपी हे विधिसंघर्ष बालक आहेत, अल्पवयीन आरोपी आहेत। तर कालच्या या 33 आरोपींपैकी जे मेजर असलेले 24 आरोपी आहेत त्यातले आपण 21 आरोपी अटक केलेत। त्या 21 आरोपींपैकी जवळपास 8 आरोपींना माननीय न्यायालयाने 2 दिवसाचा PCR दिलेला आहे आणि इतर जे 13 आरोपी आहेत हे MCR झालेले आहेत। एकूणच ही सगळी जी कारवाई आहे ती पोलिसांनी कशी केली आहे आपण बघूया। नायलॉन मांजा विक्रेत्यांवर 26 गुन्हे दाखल होते, त्यात 7 आरोपींना अटक करण्यात आली। एकाच दिवशी वापरकर्त्यांवरती 24 गुन्हे दाखल झाले, त्यातल्या 33 आरोपींवर कारवाई झाली। वापरकर्त्यांमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये 9 विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे आणि 7 पालकांचा देखील समावेश आहे ज्यांच्यावर कारवाई झाली। वापरकर्त्यांमधील 21 जणांना पोलिसांकडून अटक झाली आहे, तर 13 आरोपींना न्यायालयीन कोठडी दाखल करण्यात आली आहे। नाशिकमध्ये आतापर्यंत 50 गुन्हे दाखल झाले, 28 जणांना अटक झाली आणि त्यात 7 पालकांचा देखील समावेश आहे, त्यांनाही अटक करण्यात आली। संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली।